नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकातलं एका उत्कृष्ट तणनाशकाविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। ते आहे क्रिस्टल कंपनीचं अमोरा। शेतकरी मित्रांनो, या तणनाशकाविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। अमोरा हे तणनाशक कधी वापरलं पाहिजे, त्याचं प्रमाण काय आहे, सोयाबीन पिकामधील कोणत्या प्रकारची तणं या अमोरा तणनाशकाच्या माध्यमातून नियंत्रित होतात, या अमोरा तणनाशकाची बाजारामध्ये किंमत काय आहे आणि इतर सर्व मुद्दे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत। मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार समाधान मदने आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या YouTube चॅनलवर स्वागत करतो। चला तर मग पाहूया। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये तण उगवणीपूर्व तणनाशक वापरली जातात। त्यामध्ये पेंडिमिथिलिन 38.7% CS किंवा पेंडिमिथिलिन 30% हा घटक असलेलं तणनाशक आपण तण उगवणीपूर्वी वापरत असतो। त्याचप्रमाणे सोयाबीन पिकामध्ये तण उगवणीनंतर ओडीसी तणनाशक वापरतो, शकेत तणनाशक वापरतो, एझिल, फ्युजीफ्लेक्स, परसूट या प्रकारची आपण सोयाबीन पिकामध्ये तणनाशक वापरत असतो। या तणनाशकाचे रिझल्ट सुद्धा चांगले आहेत आणि त्याच्यासारखेच रिझल्ट या अमोरा तणनाशकाचे आहेत। तर शेतकरी मित्रांनो, या अमोरा तणनाशकामध्ये क्विझॉल्फ इथाइल 3% अधिक फोमेसेफेन 12% SC हे 2 टेक्निकल कंटेंट आहेत। शेतकरी मित्रांनो, अमोरा तणनाशकाच्या माध्यमातून आपण सोयाबीन पिकातील गवत वर्गीय तणं आणि रुंद पानाची तणं या दोन्ही प्रकारची तणं नियंत्रित करू शकतो आणि विशेष म्हणजे या तणनाशकाच्या माध्यमातून आपल्या पिकाला कोणताही धोका उद्भवत नाही। अमोरा तणनाशक खास सोयाबीनमध्ये गवत वर्गीय आणि रुंद पानाचं तण नियंत्रित करण्यासाठी कंपनीने शिफारस केलेला आहे। या तणनाशकाच्या माध्यमातून सोयाबीन पिकामधील सर्व प्रकारची तणं नष्ट होण्यासाठी मदत होते। शेतकरी मित्रांनो, हे तणनाशक असेल किंवा कोणतंही तणनाशक असेल तर तण हे 3 ते 4 पानावरती असावं। जमिनीमध्ये तणनाशक वापरण्याच्या अगोदर ओल असावी। या गोष्टींचा आपण विचार करून जर फवारणी केली तर आपल्याला 100% चांगला रिझल्ट मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, अमोरा हे तणनाशक फवारल्यानंतर तणांच्या झायलेम आणि फ्लोएम मध्ये ते एंटर करतं आणि पूर्ण झाड स्वतःला नष्ट करून घेतं। शेतकरी मित्रांनो, अमोरा हे तणनाशक फवारल्यानंतर सोयाबीन पिकातील 3 ते 4 दिवसानंतर सर्व प्रकारची तणं नष्ट होतात आणि आपलं शेत हे स्वच्छ होतं आणि आपल्या सोयाबीन पिकाच्या निरोगी जलद वाढीसाठी याचा मार्ग मोकळा होतो। शेतकरी मित्रांनो, अमोरा हे तणनाशक सोयाबीन मध्ये फवारणी करताना आपलं तण जे आहे ते 2 ते 4 पानावरती असावं, त्यावेळेस आपण याची फवारणी करू शकता। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, याची फवारणी करण्यासाठी 600 मिली प्रति एकर क्षेत्रासाठी डोस रिकमेंड केलेला आहे। 600 मिली 200 लिटर पाण्यामध्ये टाकून आपण फवारणी करू शकता। त्याचप्रमाणे 1 लिटर पाण्यासाठी 2 ते 3 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता। 15 लिटर पाण्यासाठी आपण 35 ते 40 मिली हे तणनाशक फवारणी करू शकता। शेतकरी मित्रांनो, बाजारामध्ये अमोरा या तणनाशकाची 600 मिलीची आपल्याला बॉटल ही 800 ते 850 रुपयाच्या आसपास मिळू शकते। शेतकरी मित्रांनो, कोणतंही तणनाशक आपण ज्यावेळेस शेतामध्ये पिकामध्ये वापरत असतो त्यावेळेस नकळत आपल्या पिकावरती थोडासा स्ट्रेस येत असतो। आपलं तण ज्यावेळेस पूर्णपणे नियंत्रित होतं त्याच्यानंतर आपण पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये NPK विद्राव्य खत 19-19-19 हे 75 ग्राम अधिक मायक्रोन्यूट्रिएंट 40 ते 50 मिली अधिक M45 किंवा साफ 30 ग्राम अधिक अलिका हे कीटकनाशक 10 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करू शकता। या फवारणीच्या माध्यमातून आपल्या पिकावर जो नकळत स्ट्रेस आलेला आहे आणि जी वाढ थांबलेली आहे ती वाढ जलद होण्यासाठी मदत होईल। त्याचप्रमाणे मायक्रोन्यूट्रिएंटमुळे फुटवे वाढण्यासाठी मदत होईल। बुरशीनाशकामुळे जो काही बुरशीचा प्रादुर्भाव होणार आहे किंवा झालेला आहे तर त्याचं नियंत्रण होईल आणि किडीचं सुद्धा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नियंत्रण होऊन जाईल। शेतकरी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा। आपल्याला हा व्हिडिओ आवडला तरच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। धन्यवाद।